नमस्कार. आज आपण अमेरिका आणि भारत यांच्यातल्या व्यापारी संबंधांवर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो. आणि हे संबंध नेहमीच थोडे गुंतागुंतीचे का असतात, विशेषतः शेतीसारख्या मूलभूत गोष्टीवरून इतका वाद का होतो, हे आपण आज समजून घेणार आहोत. बरोबर. यासाठी आपल्याकडे काही उत्तम स्रोत आहेत जे आपल्याला याच्या अगदी मुळाशी घेऊन जातात. आणि सुरुवात एका मजेशीर गोष्टीने करूया. आपण टॅरिफ हा शब्द रोज ऐकतो, हो. पण याचा उगम कुठे झाला असेल? मला नेहमी वाटायचं की हा थेट कर किंवा पैशांशी संबंधित शब्द असेल. पण तसं नाहीये. नाही. स्रोतांनुसार या शब्दाचं मूळ एका प्राचीन अरबी शब्दात आहे, ज्याचा अर्थ आहे माहिती किंवा सूचनापत्र. ही गोष्टच खूप रंजक आहे. अगदी बरोबर. ही संकल्पनाच मुळात माहितीच्या देवाणघेवाणीतून आली. म्हणजे अरबी व्यापारी जेव्हा वेगवेगळ्या बंदरांवर जायचे, तेव्हा त्यांना आपल्या मालाची सविस्तर यादी द्यावी लागायची. अच्छा, म्हणजे काय माल आहे, त्याची किंमत किती? कागदावर लिहून द्यावं लागायचं. त्या यादीला किंवा माहितीपत्राला तारीफ असं म्हटलं जायचं. आणि तोच तारीफ शब्द पुढे हो, तोच शब्द पुढे युरोपमध्ये तरीफा आणि नंतर इंग्रजीत टॅरिफ म्हणून प्रचलित झाला. म्हणजे व्यापारासाठी लागणाऱ्या माहितीचं रूपांतर पुढे करात झालं. पण कर लावण्याची पद्धत तर खूप जुनी आहे, नाही का? हो, खूपच जुनी. वस्तुविनिमय पद्धत संपल्यानंतर लगेचच याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. इतिहासात नोंद असलेला पहिला कर कोणता? तो म्हणजे प्राचीन इराक आणि तुर्कस्तानच्या प्रदेशातला निशातुम. व्यापारी जेव्हा गाढवांवर माल लादून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे, तेव्हा स्थानिक राजे त्यांच्याकडून हा कर घ्यायचे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं होती याला. हो, ग्रीसमध्ये याला पेंटेकोस्टी म्हणायचे, रोमन साम्राज्यात पोर्टुरिया आणि आपल्याकडे भारतात तर अगदी प्राचीन काळापासून शुल्क ही संकल्पना होतीच. पण सुरुवातीला हे फक्त राजांच्या तिजोरीत पैसा जमा करण्याचं एक साधन होतं. मग याचं रूपांतर एका आर्थिक शस्त्रामध्ये कधी झालं? म्हणजे आपल्या देशातल्या उद्योगांना वाचवण्यासाठी दुसऱ्या देशाच्या मालावर कर लावण्याची सुरुवात कधी झाली, हा प्रश्न आहे. बरोबर. त्यासाठी आपल्याला 18व्या शतकात जावं लागेल. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ब्रिटनने 1721 मध्ये आणलेला कॅलिको कायदा. अच्छा, त्यावेळी भारतीय कापडाला खूप मागणी होती, नाही का? प्रचंड. भारतात बनलेलं उच्च दर्जाचं आणि स्वस्त कापड ब्रिटनमध्ये इतकं लोकप्रिय झालं होतं की तिथल्या स्थानिक कापड गिरण्या बंद पडायच्या मार्गावर होत्या. आणि हे थांबवण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांनी भारतीय आणि चीनी कापडांवर जवळजवळ बंदी घालण्याइतके कर लावले. महसुलासाठी नाही, तर पहिल्यांदाच स्थानिक बाजारपेठेच्या संरक्षणासाठी जकातीचा असा वापर झाला. आणि मला वाटतं हीच गोष्ट पुढे जाऊन एका मोठ्या जागतिक संकटाचं कारण ठरली. नक्कीच. त्यासाठी आपल्याला थेट 1930च्या दशकात जावं लागेल. अमेरिकेचा स्मूथ हॉली टॅरिफ कायदा. बरोबर. ते त्याचं सर्वात विनाशकारी उदाहरण आहे. अमेरिकेने आपल्या शेतकऱ्यांना आणि उद्योगांना वाचवण्यासाठी 20,000पेक्षा जास्त वस्तूंवर प्रचंड जकात लावली. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून? त्याला प्रत्युत्तर म्हणून जगभरातल्या 25 देशांनी अमेरिकेच्या मालावर जकात लावली. आणि यातून एक भयंकर व्यापार युद्ध सुरू झालं. आणि त्याचा परिणाम म्हणजे जागतिक व्यापारात तब्बल 66% घट झाली होती असं म्हणतायत. हो, आणि महामंदीची परिस्थिती तर होतीच, ती आणखीनच बिघडली. म्हणजे एका देशाने घेतलेल्या निर्णयामुळे अख्खं जग संकटात सापडलं. मग यातून काहीतरी शिकून हे पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी नियम बनवले गेले असतीलच. हो, त्याच अनुभवातून 1947 मध्ये 23 देशांनी मिळून गॅट नावाचा करार केला. म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. आणि त्याचं एक मुख्य तत्व होतं मोस्ट फेवर्ड नेशन, MFN. हो, MFN. याचा सरळ अर्थ होता की व्यापारात तुम्ही कोणाशीही भेदभाव करू शकत नाही. जर तुम्ही एका देशाला काही सवलत दिली, तर तीच सवलत तुम्हाला इतर सर्व सदस्य देशांनाही द्यावी लागेल. पण स्रोतांनुसार अमेरिकेने या नियमांमध्ये स्वतःसाठी काही पळवाटा शोधून काढल्या. हे कसं शक्य झालं? त्यांनी गॅटच्या नियमांमध्येच 2 महत्त्वाचे बदल सुचवले. एक म्हणजे 2 देश आपापसात फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे FTA करू शकतात. आणि एकमेकांना विशेष सवलती देऊ शकतात. बरोबर. आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली काही देशांवर बंधनं घालण्याचा किंवा काहींना सूट देण्याचा अधिकार ठेवला. अच्छा. या पळवाटांचा वापर करून त्यांनी आपल्या सोयीनुसार व्यापार सुरूच ठेवला. आणि याच गॅटचं पुढे 1995 मध्ये एक मोठं अधिकृत रूप समोर आलं, जे आज आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा WTO म्हणून ओळखतो. ही पार्श्वभूमी समजून घेतल्यावर आता भारत आणि अमेरिकेच्या संबंधांकडे वळूया.
कारण या नियमांनंतरही दोन्ही देशांमध्ये इतका वाद का आहे याच्या मुळाशी एक जुना आणि कटू अनुभव आहे, नाही का? नक्कीच. आणि हा अनुभव केवळ व्यापारापुरता मर्यादित नाही, तर तो भारताच्या स्वाभिमानाशी आणि सार्वभौमत्वाशी जोडलेला आहे. आपण बोलतोय 1950-60च्या दशकाबद्दल. हो, गोष्ट आहे अमेरिकेच्या पब्लिक लॉ 4080 किंवा PL 480 या कायद्याची. वरवर पाहता हा एक मदत कायदा होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेकडे प्रचंड गहू शिल्लक होता. आणि तो साठवण्याचा खर्चही मोठा होता. अगदी त्याच वेळी भारतात दुष्काळामुळे अन्नधान्याची मोठी टंचाई होती. म्हणजे अमेरिकेला आपला अतिरिक्त साठा संपवायचा होता आणि भारताला अन्नाची गरज होती. पण यात एक खूप मोठी आणि धक्कादायक मेघ होती. हो, विशेषतः त्या गव्हाच्या दर्जाबद्दल. काय होतं नक्की? आणि हेच या संबंधांमधलं दुर्दैवी वास्तव आहे. अनेक अहवाल सांगतात की अमेरिकेने मदतीच्या नावाखाली पाठवलेला हा गहू माणसांनी खाण्याच्या लायकीचा नव्हताच. काय सांगताय? तो चक्क जनावरांना, विशेषतः डुकरांना खाऊ घालण्यासाठी ठेवलेला निकृष्ट दर्जाचा गहू होता. अमेरिकेत तो मानवी वापरासाठी अयोग्य मानला गेला होता. हे तर खूपच अपमानास्पद आहे. एका सार्वभौम देशाला मदतीच्या नावाखाली जनावरांचं अन्न पाठवलं जात होतं. आणि भारताकडे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. या एका गोष्टीमुळे भारताचं अमेरिकेवरचं अवलंबित्व किती वाढलं असेल? प्रचंड. काही वर्षांतच भारताच्या एकूण गरजेपैकी 40% गहू अमेरिकेतून येऊ लागला. आणि अमेरिकेने या परावलंबित्वाचा वापर एक भूराजकीय शस्त्र म्हणून केला. म्हणजे कसं? 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी त्यांनी हा गहू पुरवठा थांबवण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर जेव्हा भारताने व्हिएतनाम युद्धावर टीका केली तेव्हा अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी रागावून भारताला होणारा गहू पुरवठा प्रत्यक्ष थांबवला होता. अरे बापरे! परिस्थिती इतकी गंभीर होती की अमेरिकेतून जहाजे थेट भारतीय बंदरांवर यायची आणि तिथूनच धान्य लोकांपर्यंत पोचवलं जायचं. आणि म्हणतात की एक जहाजाला मंजुरी स्वतः अध्यक्ष देत असत. या अपमानास्पद वागणुकीमुळेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा निश्चय केला असेल. अन्न सार्वभौमत्व या धोरणाचा पायाच याच अनुभवातून रचला गेला. अगदी बरोबर. आणि तोच ऐतिहासिक अनुभव आजच्या वादाच्या मुळाशी आहे. त्यामुळे जेव्हा प्रश्न विचारला जातो की इतक्या वर्षानंतरही भारत आपलं शेती आणि डेअरी क्षेत्र अमेरिकेसाठी पूर्णपणे का उघडत नाही, तेव्हा त्याची उत्तरं या इतिहासात आणि सध्याच्या आर्थिक वास्तवात दडलेली आहेत. बरोबर. स्रोतांनुसार याची 3 मुख्य कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे GM बियाणांचा धोका. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकन कंपनी मॉन्सॅन्टोचं BT कॉटन. सुरुवातीला तर उत्पादन खूप वाढलं, पण नंतर काय झालं? सुरुवातीला उत्पादन तिपटीने वाढलं, पण हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. शेतकऱ्यांना दरवर्षी त्याच कंपनीकडून नवीन बियाणं आणि त्यावर चालणारी विशिष्ट रसायनं विकत घ्यावी लागत होती. म्हणजे कंपन्यांवरचं अवलंबित्व वाढलं. हो, मॉन्सॅन्टोने रॉयल्टीच्या नावाखाली मोठी रक्कम आकारली. पण सर्वात मोठा धोका वेगळाच आहे. GM पिकांमुळे आपले नैसर्गिक पारंपरिक बियाण्यांचे वाण कायमचे नष्ट होऊ शकतात. एकदा का GM बियाणं शेतात आलं की त्यातून माघार घेणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. म्हणजे हे एक प्रकारचं तंत्रज्ञानावर आधारित अवलंबित्व आहे जे भारताला टाळायचं आहे. आता दुसऱ्या कारणाकडे येऊया, जे थेट पैशांशी संबंधित आहे. अमेरिकेचं अनुदान आणि किमतीतला फरक. हे खूप महत्वाचं कारण आहे. अमेरिकन सरकार आपल्या शेतकऱ्यांना अब्जावधी डॉलर्सचं अनुदान देतं. उत्पादनं आंतरराष्ट्रीय बाजारात कृत्रिमरित्या स्वस्त विकली जातात. उदाहरणार्थ अमेरिकेत मक्याचा भाव साधारणपणे 1700 रुपये प्रति क्विंटल आहे, तर भारतात सरकार शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP म्हणून जवळपास 2400 रुपये देते. याचा अर्थ जर आपण बाजारपेठ खुली केली तर अमेरिकेचा स्वस्त मका भारतात येईल आणि आपले शेतकरी त्या स्पर्धेत टिकूच शकणार नाहीत. बरोबर. याचं उदाहरण इतर देशांमध्ये घडलंय का? हो, आणि ती उदाहरणं खूपच भयावह आहेत. नाफ्टा करारानंतर अमेरिकेच्या स्वस्त मक्यामुळे मेक्सिकोमधले 20 लाखांपेक्षा जास्त शेतकरी देशोधडीला लागले. 20 लाख? हो. आणि हेती या देशाला तर IMFच्या दबावाखाली तांदळावरची जकात 35% 3% आणावी लागली. याचा परिणाम असा झाला की त्यांची स्थानिक तांदूळ शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. आणि आज ते आयातीवर अवलंबून आहेत. आज हैती आपल्या गरजेच्या 80% तांदळासाठी आयातीवर अवलंबून आहे. एका चुकीच्या धोरणामुळे एक अख्खा देश आपल्या अन्नासाठी परावलंबी झाला. भारताला हीच परिस्थिती टाळायची आहे. हे खूपच गंभीर आहे. आणि तिसरं कारण तर आर्थिक नाही, तर ते थेट आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांशी जोडलेलं आहे, विशेषतः डेअरी क्षेत्राबद्दल.
बरोबर. अमेरिकेत जनावरांना, विशेषतः गायींना, प्रथिनांची गरज भागवण्यासाठी त्यांच्या आहारात मांसाहारी घटक दिले जातात. मांसाहारी घटक म्हणजे? जसं की रक्ताची आणि मांसाच्या हाडांची भुकटी म्हणजे ब्लड मील आणि मीट बोन्स. अच्छा. भारतातील बहुसंख्य लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना लक्षात घेता ही गोष्ट अजिबात स्वीकार्य नाही. हा भारतासाठी तडजोडीचा विषयच नाही. त्यामुळे भारत आपल्या 8 कोटी डेअरी शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी यावर कोणतीही सवलत देण्यास तयार नाही. म्हणजे जीएम बियाण्यांचा धोका, अनुदानामुळे होणारी असमस्पर्धा आणि धार्मिक भावना या 3 मोठ्या कारणामुळे भारत आपलं कृषी आणि डेअरी क्षेत्र अमेरिकेसाठी उघडायला तयार नाही. पण हा वाद अलीकडच्या काळात, विशेषतः ट्रम्प प्रशासनाच्या काळात इतका का वाढला? याचं कारण होतं ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्ट धोरण आणि त्यांची एक साधी विचारसरणी. कोणती? व्यापारी तूट म्हणजे देशाचं नुकसान. त्यांच्या मते जर अमेरिका एखाद्या देशाकडून जास्त वस्तू आयात करत असेल आणि कमी निर्यात करत असेल तर ते अमेरिकेचं नुकसान आहे. आणि चीनसोबत अमेरिकेची व्यापारी तूट सर्वात जास्त होती. आणि तिथूनच घटनांची एक साखळी सुरू झाली. अगदी सरळ साखळी आहे. ट्रम्प यांनी चीनला लक्ष करण्यासाठी चीनी वस्तूंवर जकात लावली. चीनने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन शेतीमालावर जकात लावली. बरोबर, विशेषतः सोयाबीनवर. यामुळे अमेरिकेचे शेतकरी, जे ट्रम्प यांचे मोठे मतदार होते, त्यांचं प्रचंड नुकसान झालं. आता या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करण्यासाठी ट्रम्प यांना एका मोठ्या नवीन बाजारपेठेची गरज होती. आणि त्यांची नजर भारताकडे वळली. हो. आणि भारतावर दबाव टाकण्यासाठी त्यांनी भारताचा जीएसपी दर्जा काढून घेतला. याचा नक्की काय परिणाम झाला? जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सेस म्हणजे जीएसपी मुळे भारताच्या जवळपास 2000 वस्तू अमेरिकेत कोणत्याही कराशिवाय किंवा अगदी कमी करात विकल्या जात होत्या. म्हणजे भारतीय निर्यातदारांना मोठा फायदा होता. तो दर्जा काढून घेतल्याने त्यांना मोठा फटका बसला. पण तरीही भारत दबावाला बळी पडला नाही. तेव्हा ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% जकात लावली. म्हणजे परिस्थिती एका भूराजकीय कोंडीसारखी झाली, जिथे दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अगदी. यातून बाहेर पडण्यासाठी भारत काही प्रयत्न करत आहे का? हो, या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी आणि अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता इतर देशांसोबत, विशेषतः लहान देशांसोबत मुक्त व्यापार करार म्हणजे FTA करण्यावर भर देत आहे. भाव आहेत. हो, यात अमेरिकेची अनुदानित कॉर्पोरेट शेती विरुद्ध भारतातील लहान शेतकरी या दोन भिन्न आर्थिक मॉडेलचा संघर्ष आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मूल्यांचाही समावेश आहे. आणि या चर्चेच्या शेवटी स्रोतांमध्ये एक भविष्याकडे पाहणारा विचार मांडला आहे. आजची ही कोंडी धोरणात्मक आणि आर्थिक आहे, पण जेव्हा तंत्रज्ञान या धोरणांच्या पुढे जाईल तेव्हा काय होईल? म्हणजे विचार करा, जेव्हा पश्चिमेकडील देशांमध्ये प्रयोगशाळेत तयार होणारं मांस आणि इतर पर्यायी प्रथिनं सर्वसामान्य होतील, तेव्हा शेती आणि डेअरी व्यापाराचं स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल का? हा खूप मोठा प्रश्न आहे. अशावेळी भारत ज्या क्षेत्राचं आज इतक्या जीवापाड संरक्षण करत आहे, ते क्षेत्रच जर कालबाह्य झालं तर तेव्हा अन्न सार्वभौमत्व या संकल्पनेचा अर्थ काय असेल? हा एक मोठा प्रश्न भविष्यात आपल्यासमोर उभा राहू शकतो.